विरोधकाच्या अफवाला बळी पडू नका. विकासाचा निधी खेचून आणू. हमीद शेख. राज्यात व केंद्रात सत्ता नसली तरी शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विकासाचा निधी खेचून आणण्याची आम्ही एवढी धमक व कौशल्य आमच्यामध्ये आहे. यासाठी आम्ही सक्षम असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी केले. काँग्रेसच्या वतीने नगरपालिका निवडणूक जाहीरनाम्याचे जाहीरनामा प्रकाशन करताना आयोजित पत्रकार परिषदेत हमीद शेख बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, डॉक्टर भातांबरे, लाला पटेल, अजित माने यांच्यासह काँग्रेसचे नगरपालिकेचे उमेदवार व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात होते. पुढे बोलताना हमीद शेख म्हणाले, आपण नगरपालिका सभागृहामध्ये 20 वर्ष काम केले. यामध्ये 1 वर्ष नगराध्यक्ष म्हणून अनुभव आहे. शहरात प्रचाराच्या दरम्यान रस्ते, नाल्या, बऱ्याच भागात वीज नाही, अंधार आहे, अशी वाईट परिस्थिती असल्यामुळे मागील काळात शहराचा विकास होऊ शकला नाही. आमदार संभाजी निलंगेकर सांगतात 500 कोटी रुपयांचे विकास कामे झाली आहेत. ते तर आम्हाला दिसून येत नाहीत. विकास फक्त कागदावरच दिसून येतो, असा आरोप हे हमीद शेख यांनी केला. निलंगा शहर एक मॉडेल शहर म्हणून करण्याचा माझा मानस आहे. स्वच्छ सुंदर शहर विकसित करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे म्हणाले, काँग्रेसचे नगराध्यक्ष, नगरसेवक पदाचे 23 उमेदवार सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करणारे आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासिका, नळाला नियमित पाणी, छोट्या व्यावसायिकांना कॉम्प्लेक्स बांधून देणे, सोलार दिवे मोठ्या प्रमाणात लावण्यात येतील, पार्किंग सुविधा, सार्वजनिक शौचालय आदीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे हे शहर सुंदर स्वच्छ होऊन जाईल, असेही यावेळी साळुंखे यांनी सांगितले. महिला, पुरुष, विद्यार्थी, कर्मचारी या सगळ्यांच्या हिताचा विचार करून परिपूर्ण असा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला. तसेच MIMचे तालुकाध्यक्ष युवा नेते श्री शाहरुख सय्यद यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत केलं. सांगितलं आपण सगळ्या शहरामध्ये थोडंसं फेरफटका मारावा. अत्यंत जोरदार टेम्पो, अत्यंत जोरदार प्रतिसाद काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला, 23च्या 23 नगरसेवकाच्या उमेदवाराला आणि आमच्या अध्यक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी, हमीदभाईची उमेदवारी तर जनतेनं ती निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली. त्याच्यामुळं कुणी फेक नॅरेटिव्ह करत असेल तर त्याचा बळी कुणीही पडू नये. काँग्रेस विजयाच्या दिशेनं मजबूत पावलं टाकत आहे, मजबूत घोडदौड करत आहे आणि काँग्रेसचा विजय हा 2 तारखेला निश्चित होईल मतदानातून आणि 3 तारखेला जाहीरनाम्यात आपण जे जाहीरनामा तयार केलेला आहे ते एका प्रकारे वचननामाचं पण म्हणूया. आपण सांगू शकाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही जाहीर केलं आहे की प्रभागनिहाय आम्ही ठराविक महिना 2 महिन्याच्या कालावधीनंतर आढावा बैठका घेणार. तिथं जनता दरबार म्हणा, आढावा बैठक म्हणा, नागरिकांच्या समोर केलेल्या 2 महिन्यातल्या कामाचा लेखाजोखाही मांडणार. त्या प्रभागात ज्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेणार आणि त्याच्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचं आहे ते करण्याचा आमचा संकल्प आम्ही जाहीर केला. नाही, ते असे 5 मुद्दे जे असतील त्याबद्दल आपण एक मुद्दा सांगितला आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे की जे आता राहिलेली जी कमी कालावधी आहे त्यामध्ये आपण शहरामध्ये कशा पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही, प्रत्येक जण, आमचा प्रत्येक कार्यकर्ता, उमेदवार आणि सगळा म्हणजे काँग्रेसला मानणारा नागरिक सुद्धा प्रत्येकजण एकमेकाला शहरामध्ये संपर्क करत आहे, एकमेकाला बोलत आहे, भेटत आहे. घरोघर आमच्या भेटी चालू आहेत. उमेदवार आणि कार्यकर्ते नागरिकाशी चर्चा करतात, त्यांच्या शंका कुशंका मिटवत आहेत आणि त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादाने विजयाकडे कूच करत आहेत.